मी आज पुणे शहराध्यक्ष राजाभाऊ कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सचिन खरात गट, आमच्या पक्षाच्या वतीने सर्व वाघोलीकरांनाच नाही तर पुण्यातल्या सर्व लोकांना मी हे आवाहन करतो आहे की अशा घटना कोणाच्याच बाबतीत घडाव्या नाहीत आणि जर घडत असतील तर त्याला आपण तीव्र विरोध हा केलाच पाहिजे। पूर्ण समाजाने केला पाहिजे, कुठल्या एका जाती धर्मासाठी नाही पण पूर्ण समाजाने हा विरोध केला पाहिजे। आणि सगळ्यांनी आम्हाला त्या बंदच्या टायमाला, वाघोली बंदच्या टायमाला एकजुटीने सगळ्यांनी येऊन आम्हाला मदत करावी आणि आपला बंद त्या दिवशी यशस्वी होईल याच्यात काही शंकाच नाही आहे। आणि आम्ही कायदा सुव्यवस्था तर राखून आम्ही, कारण की आंबेडकरी चळवळीचे विचारांचे माणसं आहोत, आम्ही कायद्याच्या दृष्टीने चालणार आहोत। कायदा हातात न घेता शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करणार। नेमका कधी बंद असणार आहे, तुम्ही कधी बंदचं आवाहन करताय? येत्या 2 दिवसामध्ये आम्ही बंद करणार आहोत। जर या कारवाई जर नाही झाली, याची दखल जर प्रशासनाने नाही घेतली, पोलीस ऑफिस लोकांनी जर दखल नाही घेतली तर 2 दिवसामध्ये वाघोली बंदचं आम्ही जाहीर आवाहन करतोय। Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय शिवराय। आज आपण या ठिकाणी पुण्यातील सूर्य हॉस्पिटलजवळ आलेलो आहे आणि वाघोलीमध्ये जे प्रकरण घडलं होतं, रोहिदास अशोक जाधव, त्याचा आज मृत्यू झालेला आहे आणि आपण त्या संदर्भात या ठिकाणी सूर्य हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे। ACP साहेब असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी बघत आहोत अनेक पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी पूर्ण बंदोबस्त आहे। आणि या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे शहराध्यक्ष माननीय राजाभाऊ कांबळे या ठिकाणी आलेले आहेत। जी घटना घडली होती 13 तारखेला, ते रोहिदास जाधव यांचा आज मृत्यू झालेला आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी पूर्ण तपासणी चालू आहे। आणि आपण या ठिकाणी राजाभाऊ कांबळे साहेब काय सांगाल? या ठिकाणी रोहिदासचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि 13 तारखेला त्यांनी पोलीस चौकीसमोर भाजून घेतलं होतं, जाळून घेतलं होतं आणि बिल्डरच्या संदर्भात आणि पोलिसांचा जाचाला कंटाळून या ठिकाणी हे प्रकरण घडलं होतं। काय सांगाल? आज त्याचा मृत्यू डिक्लेअर झालेला आहे। 13 तारखेला परवा दिवशी 5-6 दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये अशोभनीय, निंदनीय घटना घडली की आपल्या रोहिदास या तरुणाला पोलिसांच्या दिरंगाईमुळे, पोलिसांच्या जाचाला आणि एका बिल्डरच्या मानहानीमुळं, बिल्डरनी त्रास दिल्यामुळं पोलीस चौकीसमोर जाळून घेण्याची वेळ त्याच्यावरती आली। त्याचा आम्ही त्याच दिवशी जाहीर निषेध पण केला। CPंना निवेदन देऊन त्या कारवाई करण्यासाठी आम्ही आवाहन केलं। CPंनी त्याला योग्य प्रत्युत्तर देत तात्काळ 3 अधिकारी निलंबित केले, परंतु आमची मागणी त्याही वेळेस अशी होती की नुसतं निलंबन करून न भागता त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करून त्यांनाही अटक करण्यात यावी। आज 13 तारखेनंतर 6 दिवसांनी आज त्या घटनेचा दुर्दैवी अंत झालेला आहे। रोहिदासचा त्याच्या घरच्या सगळ्या लोकांवरती जी काही आज परिस्थिती कोसळलेली आहे ती फार दयनीय आहे। एकुलता एक मोठा कमवता पोरगा घरातनं गेल्यानंतरनं काय अवस्था होते याची सगळ्यांनाच जाणीव असते। पण आज जी घटना घडली आणि आता इथून पुढचा जो कारवाईचा विषय आहे त्या संदर्भात आमच्या पक्षाची भूमिका आम्ही स्पष्ट करतो आहे की आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सचिन खरात गट, पुणे शहरच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना, म्हणजे समाज कल्याण अधिकारी आणि कमिशनर साहेब यांना आवाहन करतो आहे या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, की आत्ता जी पोस्टमॉर्टमची प्रक्रिया घडणार आहे ती आम्हाला शासकीय नियमानुसार धरून CID मार्फत जशी चौकशी केली जाते तशी इन कॅमेरा, सरकारी कॅमेऱ्याच्या ह्याच्यामध्ये तहसीलदार किंवा संबंधित दंडाधिकारी किंवा जज यांच्या नेतृत्वाखाली ही करण्यात यावी। पोलीस प्रशासनावरती थोडासा संशयिक वातावरण असल्यामुळं अधिकाऱ्यांच्यावरती जबाबदारी न सोडवता ही बाकीची जबाबदारी शासकीय कर्मचाऱ्यांवरती सोपवून इन कॅमेरा या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी आणि त्याच्यानंतर समाज कल्याणच्या मार्फत त्या मुलाच्या, पीडिताच्या घरच्यांना सरकारी कर्मचाऱ्यामध्ये कुठेतरी नोकरी मिळण्यात यावी, जेणेकरून त्या मुलीच्या लहान जी बाळ आहेत, 2 मुलं आहेत त्यांना,
त्यांच्या उदरनिर्वाहाचा काहीतरी प्रश्न मार्गी लागावा आणि कंपन्सेशन म्हणून आपल्या ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत जी काही मदत करावी लागते, जी काही होती ती 6 दिवस झाले, पण मला नाही वाटत अजून त्यांच्यापर्यंत कुठली मदत पोहोचलेली आहे. ती तात्काळ करण्यात यावी ही एक मी विनंती करतो आहे शासनाला. आणि विनंतीवाच्या सूचना म्हणा, कारण की जर 24 तासाच्या आतमध्ये बिल्डरला आणि राहिलेल्या आरोपींना जर अटक नाही केली तर याचे प्रतिसाद आमचा पडसाद फार वेगळे उठतील. आम्ही वाघोली बंदची घोषणा आजच करतो. समजा जर 24 तासाच्या आतमध्ये लवकरात लवकर तात्काळ त्या लोकांना अटक नाही केली तर तीव्र आंदोलन करून आम्ही वाघोली बंदची घोषणा करतो. पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करते, सर्व समाज रस्त्यावरती उतरेल. त्या टायमाला जे काही कायदा सुव्यवस्थेचा जो काही प्रश्न होईल तो प्रश्न सर्व CPनी, प्रशासकीय अधिकारी यांच्यावरती जबाबदारी राहील. आणि आता जे कार्यक्रम आम्ही चाललो आहे पुढं पोस्टमॉर्टमला, तिथंसुद्धा आमचा एक प्रतिनिधी आणि मुलाच्या घरचा एक माणूस हा समोर इन कॅमेराचा असावा अशी आमची मागणी आहे. कारण की आम्हाला प्रशासनावरती विश्वास नाही राहिला असं म्हणलं तरी हरकत नाही आहे. कारण की ही घटना घडून आज 6 दिवस झाले. 6 दिवसामध्ये संबंधित आरोपींना अटक पण करण्यात नाही आली. 3 आरोपी अटक आहेत, 3 आरोपी बाकीचे सगळे खुलेआम फिरत आहेत. आणि त्यातल्या ज्या महिला आरोपी आहेत त्याही फेसबुकवरती पोस्ट सोडत आहेत किंवा व्हिडिओ काढून पाठवत आहेत. हेही चुकीचं आहे. मग तुम्हाला व्हिडिओ जर येतो आहे तर त्या महिला तुम्हाला अटक कशा करता येत नाही आहेत? त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियाला सुद्धा फिरत आहेत. मग संबंधित अधिकारी काय करत आहेत? 3 अधिकारी जे निलंबित केलेत ते मला वाटतात कमी झालेत की हे बाकीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा निलंबन करावं लागतं का काय, अशी परिस्थिती सध्या आहे. तर आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही ही भूमिका जाहीर मांडतो आहे की लवकरात लवकर संबंधित बिल्डर आणि राहिलेले आरोपी यांना अटक करून त्यांच्यावरती आता खुनाचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि त्यांना घरच्यांना, आपल्या रोहिदासच्या घरच्यांना तात्काळ नोकरी किंवा कंपन्सेशन मिळून त्यांच्या घरच्यांना मदत होईल ही भूमिका ठेवावी. आपण बघितलं की आरोपी हा दलित समाजाचा आहे, मागासवर्गीय आहे, तो चांभार समाजाचा आहे. असं असल्या कारणाने या प्रक्रियेत सगळी दिरंगाई होते का असं तुम्हाला वाटतंय का? 100% आमचं पहिल्या दिवशीपासून तेच म्हणणं की 100% दलित असल्यामुळंच ही दिरंगाई चालू आहे. त्याच्याशिवाय ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल नसता झाला ना. संबंधित बिल्डर म्हणले की बिल्डर लॉबी म्हणजे पैसेवाले माणसं असतात. हे गोरगरीब आहेत, हातावरती पोट, मजूर आहेत माणूसही. हे तिघं दोघं पाहूसुद्धा बाहेर गावावरून येऊन पुण्यामध्ये मोलमजुरी करतायत. आम्ही त्यांच्या घरी बिल्डिंगमध्ये सुद्धा चौकशी केली. त्यांच्या शेजारच्या बाजारच्या लोकांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की ही मुलं एकदम निर्व्यसनी, कष्टाळू आहेत. आणि अशा कारणावरती जी घटना घडली ती ही दिरंगाई झाल्यामुळे झालेली आहे. आणि याच्यात प्रशासनाचाच सगळ्यात मोठा घोळ प्रशासनाचाच आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी कारवाई केली ठीक आहे, परंतु अशी कारवाई होण्याच्यापेक्षा जर त्याच वेळेस त्या कर्मचाऱ्यांनी थोडीशी स्वतःची जबाबदारी नीटपणे सांभाळली असती तर हे प्रकरण घडलं नसतं आणि या घरावरती एवढा वेळ परिस्थिती खराब आली नसती. तुम्ही आता बंदची मागणी केलेली आहे. बंदच्या निर्देश आपण इशारा देत असताना त्या स्थानिक लोक असतील, वाघोलीकर, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? तुम्ही त्यांना नेमकं कशा प्रकारे आवाहन कराल? मी आज पुणे शहराध्यक्ष राजाभाऊ कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सचिन खरात गट, आमच्या पक्षाच्या वतीने सर्व वाघोलीकरांनाच नाही तर पुण्यातल्या सर्व लोकांना मी हे आवाहन करतो आहे की अशा घटना कुणाच्याच बाबतीत घडाव्या नाहीत. आणि जर घडत असतील तर त्याला आपण तीव्र विरोध हा केलाच पाहिजे. पूर्ण समाजाने केला पाहिजे, कुठल्या एका जाती धर्मासाठी नाही, पण पूर्ण समाजाने हा विरोध केला पाहिजे. आणि सगळ्यांनी आम्हाला त्या बंदच्या टायमाला, वाघोली बंदच्या टायमाला एकजुटीने सगळ्यांनी येऊन आम्हाला मदत करावी आणि आपला बंद त्या दिवशी यशस्वी होईल याच्यात काही शंकाच नाही आहे. आणि आम्ही कायदा सुव्यवस्था राखून आम्ही, कारण की आंबेडकरी चळवळीचे विचारांचे माणसं आहोत, आम्ही कायद्याच्या दृष्टीने चालणार आहोत. कायदा हातात न घेता शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करणार. नेमका कधी बंद असणार आहे? तुम्ही कधी बंदचं आवाहन करताय? येत्या 2 दिवसामध्ये आम्ही बंद करणार आहोत. जर ह्या कारवाई जर नाही झाली, याची दखल जर प्रशासनाने नाही घेतली, पोलीस ऑफिस लोकांनी जर दखल नाही घेतली तर 2 दिवसामध्ये वाघोली बंदचं आम्ही जाहीर आवाहन करतो आहे.